विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय गणित घटक नंबर 4 त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा अल्टिट्यूड अँड मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल. शिरोलंब अल्टिट्यूड अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्रिकोणाच्या कोणत्याही शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर टाकलेला लंब, शिरोबिंदूतून टाकलेला लंब म्हणून शिरोलंब म्हटलेला आहे. इथं पहा, त्रिकोण ABC मध्ये ए या शिरोबिंदूतून बरोबर AP हा BC ला लंब काढलेला आहे. म्हणून या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये रेख AP हा पाया BC वरील शिरोलंब आहे. रेख AP पाया BC वर लंब आहे. ओके. आता त्रिकोणाचे शिरोलंब काढणे, वर्तुळकंपाचा वापर करून शिरोलंब कसा काढायचा पाहूया. समजा या ठिकाणी C बिंदूतून त्याच्या समोरील AB बाजूवर शिरोलंब टाकायचा आहे, शिरोलंब काढायचा आहे. तर C बिंदूपासून सर्वसाधारण AB त्याच्या समोरील बाजू आहे, AB बाजूपर्यंतचं अंतर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्यायचं आणि वर्तुळकंपासनं दोन्ही बाजूवरती खुणा करायच्या. पहिली खूण केंद्र घ्यायची, थोडंसं अंतर कमी केलेलं आहे, चाप मारायचा. दुसरी खूण केंद्र घ्यायची, आत्ताच काढलेला कंसाला छेदणारा, चाप मारायचा आणि हा छेदन बिंदू या ठिकाणी आपल्याला जोडायचा आहे, बाजूपर्यंत जोडायचा. हा शिरोलंब ADCD आहे. ओके. त्यानंतर B या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर म्हणजे AC वर शिरोलंब काढायचा. याच पद्धतीचा वापर करायचा. थोडंसं अंतर जास्त घ्यायचं. पहा, B बिंदूपासून ACचं जेवढं अंतर आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घेतलेलं आहे. दोन्ही बाजूवरती खुणा करायच्या अशा पद्धतीनं. ही एका बाजूची खूण झाली, दुसऱ्या बाजूची खूण करायची आणि या ठिकाणी अंतर थोडंसं कमी केलेलं आहे. पहिली खूण केंद्र घेऊन ACच्या वरच्या बाजूला चाप मारायचा, दुसरी खूण केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा, चाप मारायचा. हा छेदन बिंदू आणि B जोडायचे AC बाजूपर्यंत. अशा पद्धतीनं पहा, इथंपर्यंत विचार घ्यायचा. हा AC बाजूवर B या शिरोबिंदूतून काढलेला शिरोलंब BE आहे. ओके. त्यानंतर A बिंदूतून BC बाजूवर शिरोलंब काढण्यासाठी A बिंदूपासून BCचं जेवढं अंतर आहे किंबहुना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं. दोन्ही बाजूला चाप मारायचा. पहिली खूण केंद्र घ्यायची, थोडंसं अंतर कमी केलं, BCच्या वरच्या बाजूला चाप मारला. अशा पद्धतीनं दुसरी खूण केंद्र घ्यायची आणि आत्ताच काढल्या कंसाला छेदणारा कंस काढायचा आणि हा छेदन बिंदू आणि A जोडायचे आहेत. पहा, मग आपल्या लक्षात येईल BDEF हा जो F हा शिरोलंब आहे, त्यानंतर CD हा शिरोलंब आहे आणि B ही हा शिरोलंब आहे. तिन्ही शिरोलंब एकसंपाती असतात आणि एकसंपाती या संपात बिंदूला O असं म्हणायचं. त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एकसंपात असतात. हे शिरोलंब आपण संबंधित शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूवर लंब कसा टाकला हे आपण पाहिलेलं आहे. C बिंदूतून AB बाजूवर लंब कसा काढलेला आहे, B बिंदूतून AC बाजूवर काढलेला लंब आणि A बिंदूतून BC बाजूवर काढलेला लंब, हे तिन्ही शिरोलंब एकसंपाती असतात. एकाच बिंदूत एकत्रित येतात, एकाच बिंदूतून जातात, एकाच बिंदूत छेदतात आणि त्या संपात बिंदूला O असं म्हटलेलं आहे. गुण्याच्या साहाय्यानं सुद्धा आपण हा शिरोलंब अचूक काढू शकतोय. हा गुन्हे आहे म्हणजे समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. तो BCला असा समांतर धरायचा, खालची बाजू आहे BCला समांतर आणि अशी सरकवत पुढे न्यायची. बरोबर आपण A बिंदूजवळ गेल्यानंतर आपण रेषा मारली, हा लंब आहे AF. ओके. त्यानंतर B बिंदूतून आपल्याला बाजू AC वर शिरोलंब काढायचा असेल तर या ठिकाणी ही जी बाजू आहे
काटकोन समद्विभुज काटकोन त्रिकोणाची या गुण्याची एक बाजू आहे ती एसीला समांतर धरायची आणि तो पुढे असा सरकवत न्यायचा. बरोबर या ठिकाणी तो बी बिंदूजवळ आला की अशा पद्धतीनं रेषाखंड काढायचा, तोच बी. ओके. त्यानंतर सी बिंदूतून त्याच्या बाजू ए बीवर शिरोलंब टाकायचा. तो अशा पद्धतीनं ए बीला ही बाजू समांतर धरायची. अशा पद्धतीनं सी बिंदू जवळ ती कडा गेली की आपण हा रेषाखंड काढला. तो सी डी बरोबर तो ए बीला लंब आहे आणि एकाच बिंदूत एकत्र येतात गुन्ह्याच्या सहाय्यानं. अशा पद्धतीनं आपण काढू शकतोय. ओके. शिरोलंब या आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सीमध्ये हा जो रेख एफ आहे तो लंब रेख बी सीला आहे. त्यानंतर रेख बी आहे. रेख बी लंब रेख ए सी आणि रेख ए बी आहे लंब हा रेख सी डी हा सी डी आहे तो लंब रेख बी सीला आहे, ए बीला आहे. ओके. रेख सी डी लंब रेख ए बी, रेख ए एफ लंब रेख बी सी, रेख बी ई लंब रेख ए सी. अशा पद्धतीनं त्रिकोणाचे शिरोलंब जे आहेत तीनही शिरोलंब त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकसंपाती असतात. एकसंपाती असतात आणि या संपात बिंदूला त्रिकोणाचा शिरोलंब संपात म्हणायचं. त्रिकोणाचा शिरोलंब संपात म्हणतात. किंवा त्याला दुसरं नाव आहे लंब संपात असे म्हणतात. आणि तो ओ या अक्षराने दाखवतात. ओके. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अल्टिट्यूड? The perpendicular segment drawn from a vertex of a triangle on the side opposite to it is called as altitude. Okay. Altitude of the triangle. In triangle ABC, segment AP is an altitude on the base BC. Okay. To draw altitude of a triangle by using set square. This is a set square. Set square. Draw a perpendicular from the vertex X on the side YZ. Keep set square as it is shown in figure. Okay. Altitude drawn from X on side YZ. Okay, as it is. Segment XR is an altitude on side YZ. Considering side XZ, then side XZ as a base, draw a altitude YQ as it is. YQ. Keep set square as it is. Okay. For to draw altitude YQ on base ZX. That means segment YQ perpendicular segment XZ. Then at last side XY, consider side XY as a base, draw a altitude ZP on segment XY, seg ZP perpendicular seg XZ. So sorry, XY segment ZP
which is drawn as it is, okay, shown in figure. This is perpendicular to the base xy. Draw a segment from Z up to on base xy. That means ZP, this is the altitude on base xy. From figure, segment YQ perpendicular segment ZX, segment ZP perpendicular segment XY, segment XR perpendicular segment ZY. The point of concurrence is called the orthocenter of the triangle. It is denoted by letter O. Okay. त्रिकोणाच्या लंब संपात बिंदूचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. काटकोन त्रिकोणासाठी आपण स्थान शोधायचं आहे. पाहूया काटकोन त्रिकोणासाठी हा काटकोन त्रिकोण ABC शिरोलंब संपात किंवा संपात बिंदूचं स्थान आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी BC वरती A बिंदूतून आपण शिरोलंब टाकला तर तो हाच असणार आहे आणि AB वरती C बिंदूतून आपण शिरोलंब टाकला, पाया AB वरती C बिंदूतून शिरोलंब असा टाकला तर तो तिथंच येणार आहे, B जवळच येणार आहे. आणि B बिंदूतून या ठिकाणी पाया म्हणजे कर्णावरती शिरोलंब टाकला, कर्ण AC वरती शिरोलंब टाकला तर या ठिकाणी हा शिरोलंब असा असणार आहे. म्हणजे हा समजा BD शिरोलंब आहे, रेख BD लंब रेख AC. ओके. रेख AB हा लंब रेख BC ला आहे आणि रेख BC हा लंब रेख AB ला आहे. आणि तिन्ही या ठिकाणी पहा, हा लंब शिरोलंब आहे, हा शिरोलंब आहे, हा शिरोलंब आहे. हे तिन्ही शिरोलंब एक संपाती आहेत. काटकोन करणारा हा बिंदू आहे, म्हणजेच काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो. ओके. अतिशय महत्त्वाचं. द ऑर्थोसेंटर ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल. ओके. या ठिकाणी हा विशालकोन त्रिकोण PQR आहे. आता आपल्याला कोणताही एक विशालकोन त्रिकोण काढायचा आहे आणि त्याचे तीनही शिरोलंब काढायचे आहेत आणि ते एकमेकांना मिळतात का, मिळत असतील तर ते कुठं मिळतात पाहूया. या ठिकाणी QR वर जर P बिंदूतून शिरोलंब काढायचा असेल तर आपल्याला QR ही वाढवावी लागेल पाठीमागं विशालकोन असल्यामुळं. आणि मग P बिंदूतून या ठिकाणी त्या बाजूवर लंब काढावा लागेल अशा पद्धतीनं. ओके. हा समजा O बिंदू आहे, QR पाठीमागं वाढवलेले आहे. त्यानंतर आपल्याला Q बिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर लंब काढायचा आहे. म्हणजे Q बिंदूतून PR वरती लंब काढायचा आहे. तो आपल्याला असा काढावा लागेल आणि तो पाठीमागं वाढवला. हा शिरोलंब आहे. आपण याला हा QR बाजूवरती हा PA शिरोलंब आहे, तो पाठीमागं वाढवलेला आहे. त्यानंतर बाजू PR वरती हा QB हा शिरोलंब आहे, तो पाठीमागं वाढवलेला आहे. आणि आता आपल्याला कोणत्या बिंदूतून काढायचं आहे, R या बिंदूतून काढायचं आहे. R बिंदूतून काढताना आपल्याला PQ वाढवावे लागेल अशा पद्धतीनं. आणि R बिंदूतून जर शिरोलंब आपण टाकला तर आपल्या लक्षात येईल की RC हा शिरोलंब आहे पाया PC वरती, तोही पाठीमागं वाढवला तर तिन्ही शिरोलंब विशालकोन त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एक संपाती असतात आणि त्याचं ठिकाण मात्र त्रिकोणाच्या बाह्य भागात असते. ओके. अशा पद्धतीनं या ठिकाणी रेख PA लंब QR ला आहे, ती वाढवलेली आहे. त्यानंतर रेख QB
ही जी क्यूबी आहे ती लंब रेख पी आर आणि रेख जी आरशी आहे ती लंब रेख पी क्यूल आहे. ओके, अशा पद्धतीनं त्रिकोणाचे विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा जो त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो या ठिकाणी द ऑर्थो सेंटर ऑफ ॲन ॲप्टूस अँगल्ड ट्रँगल इज इन द एक्सटेरियर ऑफ द ट्रँगल. ओके, सी हिअर द ऑर्थो सेंटर ऑफ ॲन ॲप्टूस अँगल्ड ट्रँगल इज इन द एक्सटेरियर ऑफ ए ट्रँगल. विशाल कोन त्रिकोणासाठी पाहिला, काटकोन त्रिकोणासाठी पाहिला. काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो लंब संपात बिंदू. आता लघुकोन त्रिकोण हा XYZ हा लघुकोन त्रिकोण आहे. त्याचे तिन्हीच्या तिन्ही एक्स कोन, वाय कोन, झेड कोन 90पेक्षा लहान आहेत. एक्स बिंदूतून त्याच्या समोरील भुजेवर लंब टाकायचा आहे. तो असा असेल, हा समजा XA लंब आहे. ओके, त्यानंतर वाय बिंदूतून XZ वर लंब टाकायचा आहे. तोही या ठिकाणी असा लंब असेल. आणि त्याला आपण बी म्हणूया. YB रेख YB हा XZ ला लंब आहे आणि झेड बिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर आपण शिरोलंब टाकला, त्याला आपण झेडशी म्हणूया. आणि इथंही लघुकोन त्रिकोणाचे जे शिरोलंब लंब संपात बिंदू आहे तो त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात आत आहे. ओके, आकृतीमध्ये रेख XA लंब रेख YZ, रेख XZ रेख YB, रेख YB हा XZ ला लंब आहे. लंब रेख XZ, रेख XY लंब रेख CZ किंवा ZC. ओके, अशा पद्धतीनं लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. म्हणजे या ठिकाणी द ऑर्थो सेंटर ऑफ ॲन ॲक्वेट अँगल्ड ट्रँगल इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रँगल. ओके, आपण हे तीनही गुणधर्म अत्यंत महत्त्वाचे पाहिले. काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवरच असतो. विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो आणि लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. अशा पद्धतीनं तुम्हीही या रचना करून पहा. वेगवेगळ्या प्रकारचे कोणावरून असो, बाजूवरून असो आणि त्यांचा लंब संपात बिंदू शोधा. अत्यंत महत्त्वाचा भाग आपण पाहिला आहे. हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रासाठी आठवीतल्या तो शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद मित्रांनो.